मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, आणि कनो हे माझे मना होका पंडित शहाणा। नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, आणि कनो हे माझे मना होका पंडित शहाणा। तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध किंवा सिद्ध, आणि कनो हे माझे मना होका पंडित शहाणा। विठाला प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळी, प्राप्त काळ, प्राप्त घटिका, सेवेकरता मिळेल अभंग विषयमध्ये मराठी भूषण। जगद्गुरु संत ज्ञानवंत, गुणवंत, दयावंत, कीर्तिवंत, शांत, श्रीमंत, वैराग्याचा महामेरू जगद्गुरु तुकोबारायने तुकोबारायच्या गाथेत अनेक प्रकरण, नामपर, संतपर, भक्तीपर, उपदेशपर, स्थितीपर, अभ्यास, सिद्धांतपर, मागणीपर, काल्यापर, नाथस, भक्तीपर प्रकरण आहे। विठाला अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगमागची भूमिका, अभंगाचा लक्षार्थ, वाच्यार्थ, भावार्थ, अभंगाचं नेमकं म्हणणं काय, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांना सांगायचं काय होतं, सूचित काय करतो अभंगाचा नेमका मुद्दा किंवा या अभंगाच्या ठळक ठळक बातम्या। विठाला विठाला अभंगाची सुरुवात करत असताना तुकोबाराय फार गोड शब्दाने करतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा। आता अभंगाची सुरुवात जाणे या शब्दापासून करतात, कुठून करतात, जाणे। आता विचार करा, तीन प्रकारचे लोक आहेत देवाला। देवाला मानणारे वेगळे, देवाला जाणणारे वेगळे, आणि देवाला म्हणणारे वेगळे। विठाला विठाला देवाला मानणारे काही मानणारे आहेत, काही जाणणारे आहेत, काही देवाला मानणं वेगळं, जाणणं वेगळं आणि म्हणणं वेगळं, तीन प्रकार झाले। देवाला देव मानत नाही असा माणूस आजपर्यंत पृथ्वी तलावर जन्माला आला। चोर सुद्धा चोरी करायच्या पहिले कोणाचं नाव घेतो, देवाचं। मग तुम्ही त्याला भक्ती म्हणणार का? विठाला मामा चोर चोरी करायच्या पहिले काय म्हणतो, देवा मला माझ्या कामात, मग तुम्ही त्याला भक्ती म्हणणार का? भगवंताचं नाव घेत नाही असा माणूस आजपर्यंत पृथ्वी तलावर जन्माला आला नाही। देवाला मानणारे सगळेच लोक आहेत। रस्त्याने आपण जर चाललं नाही, एखादं मंदिर लागलं, एखादं देवळ लागलं, आपला हात कसा होतो, पायी असलं तर असं करतो, बरोबर ना। मोटरसायकलवर असलं तर काही काय असं मूर्ख आलो, काही काय असं असं हात करतात, आहे बरं का। तुम्ही माझी ओळख कोणाला म्हणतात, त्या विठाला विठाला याला मानणं म्हणतात। काय म्हणतात, देवाला जाणणारे मोटावर मोजणे ऐकते, देवाला जाणणारे बोटावर मोजणे इतके। माऊलींची गोडवी असतेच्या महापुरी, रिगता ती कोटीवरी, परी प्राप्तीच्या पैशी करी विपयाला। तुमच्याकडे आंब्याला काय म्हणतात, मोर म्हणतात का फुल्लर म्हणतात? आमच्या खानदेशमध्ये ना फुल्लर म्हणतात, तुमच्याकडे मोर म्हणतात। आंब्याला मोहर भरपूर येतो, सगळ्या कैऱ्या होतात का? बरं, सगळ्या कैऱ्या झाल्यानंतर सगळ्या टिकतात का? सगळ्यांचं लोणचं होतं का? सगळे पाडाला येतात का? तसं कीर्तनाला भरपूर लोक येतात, सगळे माळकरी होतात का? बरं, सगळे माळकरी झाल्यानंतर सगळे टिकतात का? काही काही सप्त्यात माळ घालतात आणि हप्त्यात काढून टाकतात। विठाला विठाला काही दगड मारून पडतात ना, वारे वादळ पडून जातात। सप्ताहाला म्हणजे आपल्या अंगात देव येतो। निवडणूक आली का 1 बाटली 2 गल्लास, शनिवार कमाई रविवार खल्लास, 1 बाटली 2 गल्लास, 31 डिसेंबर फर्स्ट क्लास। विठाला देवाला जाणणं वेगळं, देवाला मानणं वेगळं। देवाला जाणणारे बोटावर मोजणे इतके, तुम्ही आपण देवाला जाणतो बरं का, ध्यानात ठेवा, म्हणून परमार्थ चाललाय। म्हणणारे भरपूर आहेत आमच्यासारखे। कबीर महाराज दुआ सांगतो, गाना बजाना सब कोई जाने, गुरु का खेल निराला।
आता कीर्तन भजन गायन हा गुणाचा विषय का ज्ञानाचा विषय? तुमचं काय मत आहे काका? हा गुणाचा विषय बरं का, ज्ञानाचा विषय नाही. हा नामदेव महाराज आपण सांगतो, कीर्तन करीशी गुणी जन होशी परी वैष्णव न होशी अरे जना, पुराण वाचसी पुराणिक होशी परी वैष्णव न होशी, तीर्थाटन करशी कापडीच होशी परी वैष्णव न होशी, नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशी. विठाला देवाला जाणणारे बोटावर मोजणे इतके. तुका म्हणे जाणे ऐसे भले ते शहाणे. आणि म्हणणारे पण सांगितलं देवाची भक्ती करायची. तुकोबाराने गोड शब्द वापरलाय, जिव्हाळा. जिव्हाळा शब्द कळतो का तुम्हाला? आमच्या खानदेश मध्ये वीर खोता खोता 30-35 फुटावर गेले. ओलसर ओलसर जमीन लागायला लागली की म्हणतात कुठं तरी पाण्याचा जिव्हाळा, म्हणजे पुढे काम करायला काय हरकत. तसं भक्ती करणे, भगवंताची भक्ती जिव्हाळ्याने करायची का बरोबर? प्रपंच जिव्हाळ्याने करतो का बरोबर? सोयरे दायरे जिव्हाळ्याने सांभाळतो का बरोबर? बरोबर. लेकीला जावायला जिव्हाळ्याने सांभाळतात का बरोबर? जिव्हाळ्याने. देवाची भक्ती, भक्ती दोन प्रकारची काका. किती प्रकारची? एक अंतरंगाची आणि एक आज बाह्यरंगाच्या भक्तीला लई होत आला. कोण काय करतं, कोण काय करतं, कोण काय करतं, कोण काय करतं. काय काय म्हणतात खात जा पीत जा, पण आमच्यात काय आला गर्दी करायला. विठाला विठाला. शेतकरी मंडळी आहे, शेतामध्ये पिकाची पेरणी केल्यानंतर मामा तण काढवा का तसंच राहू द्या? गुरुजी तुमचं काय मत आहे? विकारारहित भक्ती करायची का विकारासहित करायची? तुकोबरायचा आपण घे, भावे गावे चित्त शुद्ध करून या चित्त तुझं वावा हे देव. अंतकरण चित्त शुद्धी जोपर्यंत होत नाही तोवर तुम्हाला वाटत असेल की आम्ही परमार्थ करतोय, अजिबात नाही. परमार्थाची दुसरी बाजू आहे परिवर्तन. माणसाचं चालणं बोलणं वागणं राहणं सगळ्या गोष्टीत बदल होणं या नाव. आणि आपण समजा टपऱ्या टपऱ्या माळावी घातल्या, गंधवी लावले आणि आपला जो धंदा आहे तो चालू ठेवला. आता बरेच लोक आम्हाला भेटतात, जाऊ द्या बाबा तुमचे माळकरी लबाड. आता माळकरी लबाड आहेत त्या लबाडांनी माळा घातल्या. भाषा कळते का? माळकरी लबाड नाहीत बरं का, 2-4 लबाड माळा घालतात आणि ते सगळ्यांना बदनाम करतात. विठाला विठाला. माझी भाषा ऐकायला तुम्हाला जड जाईल थोडी. विठाला विठाला. जिव्हाळा. भक्ती दोन प्रकारची, अंतरंगाची आणि. तुम्हाला प्रश्न असा करतो, आपल्याला भूक कुठून लागते? आतून का बाहेर? काय काय म्हणता माझ्या पोटात काय कोकावर राहिले, कस काय गेला पोटात? तो बोलण्याचा भाग झाला. आपल्याला भूक लागते आतून. राग कुठून येतो? आतून. सुख कुठून होतं? सुखाचं हुकम बी आताच आहे, लोक बाहेर शोधतात. सुख कुठून होतं? आतून. दुःख विचारा बरं एखाद्या आजीबाईला विचारा तुम्ही, आजीबाई बरं आहे का? आजीबाई काय म्हणते, काय करता बाबा? डोंगर जळतो, अख्खं जग पाहतं, आतलं जे जळतं हे कसं कळतं? तो मला असं बोलला, तो मला असं बोलला, माझ्या काळजाला काय सोनोग्राफी गेली का? हे कसं कळतं? सगळ्या गोष्टी, आपल्या सगळ्या गोष्टी आतून. देवाची भक्ती. आमच्या खानदेशी भाषा कळते तुम्हाला? आमच्या खानदेशी भाषा सांगतो, वरवर मया घर नकलया. तुमच्या मराठवाड्याच्या भाषेत वरवर मया उपाशीनीच ग भया. विठाला विठाला. तोची विचार जर केला तर जाणे भक्तीचा जिव्हाळा. मी तुम्हाला एक एक शब्दाचा अर्थानार्थ मोकळा करून सांगितला. म्हणा जिव्हाळा तोची दैवाचा. बरं दैववान आणि भाग्यवान कोणाला म्हणतात आज जगामध्ये? दैववान. गुजरातीमध्ये एक म्हणी, जनपान नानो छे. नानू कळतो ना? नानू. ओ शानो छे. लोक श्रीमंत माणसाला दैववान समजतात. पण आजच्या 400 वर्षापूर्वी आमच्या तुकोबाराची प्रॉपर्टी किती होती? किती होती? मस्के महाराज किती होती? 65 लाखाची. किती लाखाची होती? 4 वर्षापूर्वी आपण कुठेतरी 2-4 गुंठे जागा घेतो. 4 वर्षानंतर किती व्हॅल्युएशन वाढतं बाबा? तिचं किती व्हॅल्युएशन वाढतं? डबल तरी होतं ना बाबा. मग 4 वर्षानंतर आपण घेतलेल्या प्रॉपर्टीचं डबल व्हॅल्युएशन होतं. 400 वर्षानंतर तुकोबाराची 65 लाखाची प्रॉपर्टी किती झाली असती? या अंबानी विमान कुठं लागला नसता तुकोबाराच्या. विठाला विठाला. तुकोबाराने काय केलं? सगळ्या इंद्रियांनी
डोहत्या वया बुडवला जाळवणी संसार तुकोबर आहे म्हणायचं महाराज. आपण नाही म्हणू शकत, कारण आपल्याला थोडं पाकिट कमी पडलं का आपण लगेच कणतो पडले. म्हणजे जेवढे लोक आपल्या घरी आले, ही आपल्यावर प्रसंग आल्यानंतर जेवढे लोक आपल्यासाठी धावून आले, जेवढ्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, ही आपली. नाही तर तुमच्याकडे करोडोनी पैसा आहे, रस्त्याने तुम्हाला कुत्र विचारत नाही, आग लागत रे दौलत को विठाला दैवाचा ज्याने भगवंताचे आणि भगवंताच्या भक्तीच्या व्यतिरिक्त किती जरी ज्ञान असेल, आज बऱ्याच लोकांना ज्ञान आहे. कोणाला काय ज्ञान आहे, कोणाला काय ज्ञान आहे, कोणाला काय ज्ञान आहे, कोणाला विंचू उतरायचं ज्ञान आहे, तर कोणाला दूध उडवायचं ज्ञान आहे. पण इथं एकच ज्ञान पाहिजे महाराज. तुकोबारा म्हणतात अनेक नो हे माझे मना होका पंडित. किती जरी ज्ञान असलं ना, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड सांगतात, अर्जुना वेद विद जरी झाला माते नेनता वाया गेला कनू सांडली उपनीला कोंडा जायचा. तर मला जाणलं नाही तू कोंडा दुखत बसी. आणि कनो हे आता होका पंडित याच्यात 3 प्रकार आहेत. एक आहे अर्धशहाणा, माझी भाषा कळते ना, अर्धशहाणा म्हणजे ज्याला येतं 4 आणा आणि दाखवतो आधा किम जान खतरे में. पूर्ण शहाण्या माणसाचं लक्षण जो कमी बोलतो आणि जास्त ऐकतो, तो आपलंच घोडं पुढे दामटीत. पूर्ण शहाणा तुका म्हणे जाणे ऐसे भले ते, किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्वा परमार्थात 150 आणि तिकट नाही. विठाला अर्धशहाणा, पूर्ण शहाणा आणि 3रा वर्ग आहे 150 शहाणा. आणि आपल्याकडे स्पेशल म्हण आहे त्यासाठी, त्याचा बैल सदा 150 शहाणा. आता तपासून घ्या आपण नेमकं कुठे आहे बुवा, अर्ध्यात ये, पुर्यात ये का 1.5 मध्ये ये. विठाला 3ऱ्या चरणात तुकोबारा सांगतात की बाबा रे नाम रूपी जडले चित्त. तुकोबारा म्हणतात त्याचा दास मी. आता काही लोकांचा नामाशी मेळ आहे, रूपाशी मेळ. काही लोकांचा रूपाशी मेळ आहे, नामाशी मेळ. कोठे काही एक आहे. आता तुम्हाला माझं नाव माहिती आहे, छोटासा फोटो पत्रिकेत पण आहे, बरोबर ना. पण तुम्हाला मी काळा आहे का, गोरा आहे का, जाडा आहे का, बारीक आहे माहिती आहे का. तुम्हाला माझं नाव माहिती होतं पण रूप माहिती होतं का. तसं काही लोकांना देवाचं नाम माहिती पण रूप माहित, काहींना रूप माहिती पण नाम. पण तुकोबारा सांगतात आता देवाची भक्ती करायची कुठून करायची. पायाने करायची, हाताने करायची, डोक्याने करायची, वाच्याने करायची, मनाने करायची का चित्ताने करायची. कुठून करायची. गवळणींनी भक्ती कुठून केली. त्या ज्या वेळेला दही दूध विकायला जात असताना काय म्हणायच्या महाराज त्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या तवा तवा हसते मधुरे जागे, तवा तवा हसते मधुरे जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. त्या कैदूत घ्या असं म्हणायच्या नाही, त्या काय म्हणायच्या, गोविंद घ्या कोणी. कारण त्यांच्या चित्तामध्ये काय होता, त्याचं कारण तुकोबार एका गवळणीतून सांगतात, हरीने या हरीने हरिले माझे चित्त निवार विसरले, हरीने हरिले माझे चित्त निवार विसरले. हरीने माझ्या आईला चित्त भारवित विसरले. हो आता जैसी जाऊ घरानी मोहे बराला वाटली. परमार्थामध्ये चित्त भारमत होतं. भक्ती पायाने करायची, हाताने करायची, डोक्याने करायची, वाच्याने करायची, मनाने करायची का चित्ताने. आता तुम्ही ताई मंडळी आई मंडळी कीर्तनाला आल्या,
आल्यानंतर जर समजा तुमच्या चित्तात जर कधी विषय आला, घरी मांजर दूध तर पिऊन जाणार नाही ना. तुमचं कीर्तन ऐकून फायदा आहे का? तुम्ही बसल्या कीर्तनात पण तुमचं चित्त कुठे आहे? घरी दुधाच्या पातेल्या जवळ. माऊली हरिपाठामध्ये सांगतात, त्रिवेणी संगमी चित्त नाही नामे परमार्थामध्ये चित्त फार महत्वाचं. तुम्ही शेतकरी मंडळी आहात, शेतामध्ये पीक चांगलं यावं याच्यासाठी शेताला काय द्यावं लागतं? काय देता तुम्ही शेताला? काही खत बित देता का नाही? मग शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मग का 3 घर 3 रुपयेदार. आता जर 3 भाऊ असले ना, एक भाऊ भजनात, दुसरा भाऊ प्रचाराला आणि तिसरा भाऊ डाब्यावर विठाला 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 याला म्हणतात मस्के मारा. 3 घर. हा, एक भाऊ भजन कीर्तन मध्ये भाग घेतो, दुसरा भाऊ प्रचार करतो आणि तिसरा भाऊ डाब्यावर. खाना पिना इश करना यही हमारा काम, खाना पिना इश करना यही हमारा काम. जिस दिन यम की चिट्ठी आए बोलो भाई राम. लोक म्हणतात बोलो भाई राम, तो वरचा म्हणतो मैं बोलूंगा नहीं. खातेकरी म्हणतात इसको वापस लाने का नहीं, आणि पोहोचवणारे म्हणतात इसको जलाने के बगैर छोड़ने का नहीं. विठाला विठाला शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे. तुम्हाला खटलं कळतं का? खटलं, हा, खटलं म्हणजे मोठं कुटुंब, 2-4 भाऊ, प्रत्येकाचे 2-2, 3-3 मुलं. पण आता खटलं दिसत. आता कुठं बी गेलं का टिकोबा टिकमेन मिठो वरक नाही, कळते का? आणि त्यांचे 2 चिल्ले पिल्ले राहतात, बाल्या आणि बाली. म्हणजे एक मुलगा बाल्या बाली, बाल्याचा पप्पा बाल्याची मम्मी. बाल्या बाली, बाल्याचा पप्पा बाल्याची मम्मी. बाल्या बालिंदा वायदाची, ते तुम्ही म्हणा विठाला विठाला खटलं. अहो, ज्यांच्याकडे 4-4 गडी माणसं कामाला होते, सालदार कळतो तुम्हाला, ते दुसरीकडे काम शोध राहिले. कशाचा परिणाम या? तोच परिणाम आहे. 1 बाटली तू खाल्लास, शनिवार कमाई, रविवार खाल्लास. चांगल्या चांगल्यांचे 7 बारे कोरे होऊन गेले. कशाचा परिणाम आहे? शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एकमत. खटलं, एवढं वाक्य ध्यानात ठेवा. मी यमक तोंडातले पटायते. खटलं, दुसरीकडे मजुरी शोधरायला द्या. असं मोठं खटलं, श्रीमंतीने उठलं, दागदागिन्याने नटलं. असं मोठं खटलं, श्रीमंतीने उठलं, दागदागिन्याने नटलं. पण एक दिवशी असं फाटलं, मग बिन तेलाचं पिठलं. समजाल का? पुन्हा सांगू. असं मोठं खटलं, श्रीमंतीने उठलं, दागदागिन्याने नटलं. असं मोठं खटलं, श्रीमंतीने उठलं, दागदागिन्याने नटलं. पण एक दिवशी असं फाटलं, मग बिन तेलाचं. मग पिठला टाकायला तेल राहत नाही. विठाला विठाला हा, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. तसं परमार्थामध्ये चित्त महत्वाचं. तुकोपर्यंत नाम रूपी जडले चित्त. कबीर महाराजांचा दुआ सांगतो. मेळावा कशा म्हणतात? मेळावा, मेळावा म्हणजे मन मिले सो मेला. एकमेकाचे मन मिळले तर तो मेळावा आहे. मंडपामध्ये पाहुणे जर एकमेकाशी जर समजा त्यांचं चांगलं असलं तर तो मंडप आहे. नाहीतर एकाचं तोंड कुठं, एकाचं तोंड. मन मिले सो मेला, चित्त मिले सो चेला. त्याचं काय भेटलं पाहिजे आपल्याला? चित्त भेटलं पाहिजे. मन मिले सो मेला, चित्त मिले सो चेला. ते तो भला विचारा केला. विठाला विठाला नामरूपी जडले चित्त. तुकोबरांतात त्याचा दास मी. आता चित्त जडण्यासाठी साधन काय? चित्त जडण्यासाठी साधन आहे भक्ती. मग भक्तीचे प्रकार किती? भक्तीचे प्रकार आहेत 9. किती प्रकार आहेत? श्रवण, मनन, वंदन, विष्णू स्मरण, पादसेवन, दास्य, सख्य आणि शेवटची आत्मनिवेदन. ज्याच्यामध्ये कीर्तन भक्ती येते, श्रवण भक्ती येते, दास्य भक्ती येते, सख्य भक्ती येते, विष्णू स्मरण भक्ती येते, वंदन भक्ती येते. असे 9 प्रकारची भक्ती. आणि तुकोबरा सांगतात, तुका म्हणे 9विध भक्ती जाणे तुझी शुद्ध. अनेक नो हे माझे मना होका पंडित पांडुरंग कर प्रथम नमना. पांडुरंग कर प्रथम नमना.
झटके हाकणार मी आज. विठाला पांडुरंगा करो प्रथम मन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादान कधीचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दासाचे केल्या स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंद श्री चरण सद्गुरूचे नमस्कार आता. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय ससविद्यात्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्थमती प्रकाश मनी निवृत्ती दासा वधारी तुझे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय धोनी. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमिमल्मतलं सर्वदेशाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतमं वचनायका कमळापती. माझ्या रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु कैलासराना मनिंद्र माता मुकुटदळारी कारुण्य सिंधू गौरवहारी तदवेली शंभो. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन भवनी आदत्रय जननी देवाची. दयाचा जन्म जनी नामार्थ झाला दयाने वास सदा नामात केला. दयाची मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार त्या श्रीपाद मूर्ती नमस्कार त्या रामदास मूर्ती नमस्कार त्या भागवत मूर्ती. विठाला विठाला गुरुदेव हमारा प्यारा जीवन का उजियारा. गुरुदेव हमारा प्यारा जीवन का उजियारा. उनके खातिर गाना तन मन से गुरुदेव भजे. जाए भवये सारा जीवन का उजियारा. गुरुदेव हमारा प्यारा जीवन का उजियारा. गुरुदेव हमारा प्यारा जीवन का ओ निघालो घेऊन दत्ताची पालख आम्ही भाग्यवान आनंद निधान हळू चढून ते दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेकनो हे माझे मना भोका पंडित शहाणा प्रसन्न. सेवेचा प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. आपण जे इथं एकत्र आलो पवित्र ते कुळ पावन तो जी भूमी पवित्र ते गाव पवित्र तो एरिया पवित्र ते नगर पवित्र ते वन्य पवित्र ते पंचक्रोशी साधू संतांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पुण्य पावन आपले असणारी ही नगरी गणोरी. गावाचं नाव बी खूप भारी आहे तुमचं. तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर औरंगाबाद. इथे गेल्या 9 वर्षापासून चालत असलेला उपक्रम भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने या तुमच्या गावाचं वैभव समजावं किंवा श्रीमंती समजावी की तुमच्या गावात माझ्या मते 3 आश्रम आहेत म्हणे. भाग्याची गोष्ट आहे बरं का. तुम्ही खूप लोक भाग्यवान. 3 महात्मे तुमच्या संपर्कात आहेत. महंत शांतीदासजी साहेब धर्मरत्न शास्त्री कबीर मठ संभाजीनगर
व गणोरी यांच्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य बालब्रह्मचारी कुलकर्णी गुरुजी महाराज, गोरक्षनाथ संस्थान नागमळा गणोरी, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज संस्थान तारामळी गणोरी यांच्या अध्यक्षतेखाली गोरक्षनाथ संस्थान नागमळा येथे आयोजित केलेला हा भगवंताचा अखंड नाम संकीर्तन सप्ताह आणि नवनाथ ग्रंथाचा पारायण सोहळा आणि आज माझ्या वाटेला आलेली आजची ही 4थ्या दिवसाची सेवा. आता मी आहे 40 गावचा. कुठला? तुम्ही सहज बोलून जाता. इसगावला 30 गाव भिकाऱ्यांनी बरं का, श्रीमंताला 40 गाव. तुम्ही सगळे लोक ध्यानात ठेवा. कोणी 1 गावचा असेल, कोणी 2 गावचा असेल, कोणी 10 गावचा असेल, कोणी 20 गावचा असेल. मी किती गावाचा आहे? तुम्ही रोज एकाच गावाचं पाणी पिता, पण हा पठ्ठ्या रोज 40 गावाचं पाणी पितो होत का? 40 गाव खात ना. विठाला विठाला 40 गावाचा गणोरीचा संबंध वास्तविक आमची जी भूमी आहे माळ्यांची ती फुलंब्री आहे आणि फुलंब्री पासून सर्वीकडे प्रसार प्रचार झालेला आहे. आमचे वाडवडील मात्र फुलंब्रीवरून खानदेशमध्ये आले. कुठून आले बरं का गुरुजी? वास्तविक आमचं सर्व जे स्थान आहे माळी समाजाचं स्थान म्हटलं तर फुलंब्री. विठाला 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 आमच्याकडे भाट म्हणतात, तुमच्याकडे उपाध्ये म्हणतात. म्हटलं का भाटच म्हणतात? त्यांच्याकडे सगळं भाट असतं की कोण कुठून कसं आलं. फुलंब्रीतून मात्र कोणी खानदेशमध्ये गेलं, कोणी विदर्भात गेलं, कोणी इकडे गेलं, कोणी नगर जिल्ह्यात गेलं. आणि या इथला जो संबंध आहे हरिभक्तपरायण आमच्या परमार्थ मार्गातील मित्र चंद्रकांत महाराज खळेकर यांच्या माध्यमातून बाबांचा दर्शनाचा योग आला. तुम्ही सर्वजण माता भगिनी सर्व तुमच्या मंडळीचं सेवे लागी सेवक झालो तुमच्या कार्यक्रमाला मला साथ देणारी जी मंडळी आहे हरिभक्तीपरायण मृदुंग विशारद. नवीन मृदुंग वाजवत नाही महाराज, मृदुंग बोलतो त्यांच्या हातून. मी याच्या अगोदर पण 2-4 ठिकाणी त्यांची आमची भेट झालेली. हरिभक्तीपरायण आमचे विठ्ठल महाराज मस्के वघरड तालुका बदनापूर ना जिल्हा जालना पीठेवर बसलेले आदरणीय बाबा त्यांचा तमागाशी शिवाजी बाबा. त्याच्यानंतर गायक वृंदाची मंडळी आहे. 1 नंबरला कोण? चंद्रे महाराज. काकांचं नाव हरिदास कदम महाराज. तुम्ही सर्वजण मंडळी, कारण वरमाय कोणाच्या जीवावर मोठी? वरमायच्या मागे जर वरडत नसलं तर वरमाय काय करेल एकटी? तुमच्या सगळ्यांनी. त्याच्यानंतर आपल्या या सर्व जी महाराज बाल गोपाळ मंडळी आहे वारकरी शिक्षण संस्था राजूरची हरिभक्तपरायण आमचे मित्र करण महाराज. करण महाराजांची ही सर्व विद्यार्थी मंडळी तुम्हाला पण हात जोडतो. सप्ताहाचं 9वं वर्ष आहे. 9व्या वर्षाची 4थ्या दिवसाची पहिला मुद्दा म्हटला म्हणजे का करायचा सप्ताह. 9च वर्ष झाली. किती वर्ष झाली या सृष्टीमध्ये? सप्ताह सुरू व्हायला किती वर्ष झालीत माहिती तुम्हाला? या सृष्टीवर सप्ताह कधी सुरू झाला? या सृष्टीमध्ये सप्ताह सुरू व्हायला 5000 वर्ष झाले. किती वर्ष झाले? 5000 वर्ष. मी आता मागे एका गावाला गेलो होतो, त्या गावाला 306 वर्षापासून सप्ताह झाला होता. 306 वर्ष होतं त्या गावामध्ये. सप्ताह चालून किती वर्ष झाले ते? 306 वर्ष. आमच्याच भागातलं गाव आहे. या सृष्टीमध्ये 5000 वर्षापूर्वी ज्या वेळेला परिस्थितीला कळालं की मी 7 दिवसात जाणार, और जब जब आदमी को मृत्यु जब सामने दिखता है तो कोई साधू दिखता है या कोई मंदिर. एखाद्या आजोबाला सांगून दिले डॉक्टरांनी, बाबा तुमचे दिवस काय म्हणतात तुमच्याकडे? भरले म्हणता का संपले म्हणतात? भरले म्हणतात. त्यावेळेला बाबाला कोणता तरी आश्रम दिसतो, कोणता तरी बाबा दिसतो, त्या बाबाच्या पारणात मस्तक होतो. तोपर्यंत त्याला बाबा नाही, काही घेण नाही त्याला. मग तसं परिस्थितीला ज्या वेळेला जाणीव झाली त्यावेळेला त्यांनी ज्या महात्म्याची शरणागती पत्करली ते महात्मा म्हणजे शुकदेवजी महाराज. आणि ज्या शुकदेवजी महाराजांनी 7 दिवसामध्ये भागवत ऐकवलं, ते भागवत ऐकल्यानंतर परीक्षित राजा जन्म मृत्यूच्या पलीकडे. मग ज्या सप्ताहाने परीक्षित राजाचं जन्ममरण टाळलं तसं तुमच्या आपल्या जीवनात काही परिवर्तन घडावं का न घडावा? तुमच्याकडे भाग्यवान लोक एवढं होते का टाइम पंक्ती देणारे लोक आहेत, स्वतःहून मात्र इथं दान आणून देणारे लोक आहेत. आमच्याकडे लई अवघड गोष्ट आहे. आमच्या खानदेशी भाषेत सांगतो 11 रुपये देवाले, सर्वांना पहिले जेवाले, शेवटला ते हिशोब ठेवाले. अन्न हिशोब देण्या गटी एक पाय ठेवाले. कळलं का?
तुमच्या भाषेत ट्रान्सलेशन करू का? विठाला 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 विठाला. तुम्ही भाग्यवान लोक आहात, एवढं गावापासून अंतरावर एवढे लोक आलेत. नाही तर सप्ताह म्हटला, कीर्तन म्हटलं का लोकांची वृत्ती अशी आहे, तो बाबा जाणे, ते भजी मंडळ जाणे, नापवून आपली गोधडी ताणे. तुमच्याकडे गोधडी म्हणत्या का वाकळ म्हणत्या? गोधडी तुमचं आपलं सारखं जन राव. विठाला विठाला तो बाबा जाणे, लोकांची वृत्ती मय भला, मेरी बीवी भली, मेरे बच्चे भले. काय झालं आता? मय भला, मेरी बीवी भली, मेरे बच्चे भले. पिंट्याची मम्मी, पिंट्याचा पप्पा. मम्मी पप्पा तिला जाणीव झाली महाराज. तशी आपल्याला ज्या वेळेला जाणीव होते तोपर्यंत आपल्याला देव आठवत नाही. आठवतो का? बरं, परिचित राजा किती दिवसात जाणार होता? तुम्ही आपण किती दिवसात जाणार आहे? मी एका गावाला सांगितलं, म्हटलं इथं कीर्तनाला आलेले या गावचे लोक मी सगळेजण आपण 7 दिवसात जाणार आहे. एक जण उठला आणि खादा खादा असायला लागला. त्याला म्हटलं का असतो? म्हणे बाबा मी या गावचाच नाहीये. तू या गावचा राह नाही ते कोणत्याही गावाचा राह, तुला रामदेवात लागल. विठाला विठाला परिचित राजा 7 दिवसात जाणार होता का नाही? तुम्हाला गणित सांगतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. काही लोक म्हणतील बाबा रविवारी सुट्टी राहते, तिथं सुट्टी बी चालत नाही. आमच्याकडे एक म्हणी, उनी गुसकीन गया पुसकी. जसा कुंभार घडवतो घडा, त्या घड्याला गेला तळा, देह पाण्याचा बुडबुडा. आहे का गॅरंटी? मी कीर्तन करून 40 गावाला जाईल याची तरी गॅरंटी आहे का? माग पेपरला बातमी होती, एक डॉक्टर पेशंटला इंजेक्शन देता गेले. कोण? त्या डॉक्टरकडे पेशंट आला, तिने डिग्री लावली, पेशंट तपासलं, इंजेक्शन भरलं, दंडाला टोचलं. अर्ध औषध दंडात आणि अर्ध औषध इंजेक्शन मध्ये. तोपर्यंत डॉक्टर निघून गेला वारा, निघून गेला वारा. पसारा होऊन दिली ती गॅरंटी आहे का? गॅरंटी. आता सोशल मीडियाचं युग आहे. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये तिथे कवाली आहे. तुला हिफाजत करले, कवाले म्हणायला लागले बाबा. पण लोकांना जागा करण्यासाठी म्हणावं लागतं. तुला हिफाजत करले, तुला करे उड़ जाएगा ही कवाली निघायला 50-50 वर्ष झाली. किती वर्ष झाली? पण आमचे साधू संत 400-500 वर्षापूर्वी अभंग लिहून गेले. पोपट ओढोनी गेला पिंजरा गेला गेला गेला. केव्हा रिकाम होईल ती गॅरंटी आहे का? नाथबाबाचा हरिपाठाचं प्रमाण सांगतो तुम्हाला. पाहतो उंदीर घेऊन जा बोका. त्या उंदरावर जसा बोका टपलाय ना तसा काळ आपल्यावर टपलेला आहे. घडी घडी काळ
याची पाहे अजून किती आहे यावर आश. थोडा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे यावर. 600 वर्षापूर्वी आमचे नाथबाबा सांगून गेले घडी घडी काळ. तेव्हा घड्याळ होतं का तरी सांगून गेले. तेव्हाचं वेळ मोजायचं साधन होतं त्यांचं घडी घटका प्रहर घडी घडी. आता प्रत्येकाच्या हातात घड्याळ आहे ना. कोणाच्या हातात 50 रुपयाचं आहे, कोणाच्या हातात 500 रुपयाचं आहे, कोणाच्या हातात 5000 रुपयाचं आहे. घड्याळ किती भारी घ्या, घड्याळाला काटे किती. तुमच्या मराठवाड्यात किती आहेत? उलटे फिरतात का सरळ? तरी लोक धडाधड वाढदिवस करतात. आता तो वाढदिवस आहे का गड्डेवर? आपलं आयुष्य वाढतंय का घटतंय? नक्की ते विनिकरी बाबाला विचारा तुमचं वय काय बाबा? किती आहे? 65. माणसाची आई मर्यादा किती? 100 मधून 65 काय झाले? वाढले का घटले? राजा हो खुशाल तुम्ही म्हणता वाढदिवस. 65 वजा मायनस उरले किती? हा माझं गणित सांगतो उलट तुम्हाला खाल्लीच. आता मस्की मारा तुमचं वय काय? 28. 100 मधून 65 गेले उरले किती? 100 मधून 28 गेले उरले किती? 72. सांगा बरं दोघांमध्ये मोठं कोण? चांगला विचार करून सांगा मामा. त्यांचे 35 उरले आणि यांचे 72 उरले. मोठं कोण? लोक खुशाल त्यांना मोठं म्हणते. हे संतांचं गणित आहे. तेवढे वजा झाले. वाढदिवस नाही आपला घटदिवस आहे. घटका जाती पळे जाती तास वाजे धनाना. घटका जाती पळे जाती तास वाजे धनाना. आयुष्याचा शेवट होतो राम करे मनाना. मुखी नाम नाही तया मुक्ती कैचे. अहंता गुणे यातना ते फुगाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाना. म्हणून म्हणारे मना देवराना. मुखामध्ये भगवंताचं नामच नाही घेतलं तर मुक्ती काय आपली नुक्ती वाटण्यासारखी का? नुक्ती कधी तुम्हाला? आमच्याकडे बुंदीला नुक्ती म्हणतात. तुम्ही काय म्हणता? मग काय नुक्ती वाटण्यासारखी आहे का मुक्ती? विठाला विठाला विठाला. घड्याळाला जसे 3 काटे ना तसे माणसाच्या जीवनाचे 3 पल आहेत. सेकंड काटा म्हणजे बालपण, मिनिट काटा म्हणजे तरुणपण आणि तास काटा म्हणजे. सेकंड काटा जसा तुरतुर तुरतुर बोलतो ना तसं बालपण केव्हा येतं आणि केव्हा निघून जातं तपास लागत. हा मिनिट काटा फिरत राहतो प्रपंचाच्या गणगणित. खळ्यात मळे तळे तुरकाटी बकडले कोंबडले चालते राहणार. तरुणपणी माणसाला वेळ पुरत नाही आणि म्हातारपणी माणसाचा वेळ जातो का? इथं बैस तिथं बैस तिथं बैस तिथं बैस तरी म्हणतो का वेळ जात नाही. काय जाईल? तरुणपणी माणसाला वेळ पुरत नाही आणि म्हातारपणी. तुम्हाला पुढचा सिद्धांत म्हणतो. बालपणी माणसाचे काय चालतात? पाय चालतात. पाय. तुम्ही लहान मुलाच्या जागेवर बसा कधीच बसत नाही. तुरतुर तुरतुर कुठे फिरायला जातात. बालपणी माणसाचे पाय चालतात. तरुणपणी हात चालतात. तो जाऊन 2 ठेवून देतो. काय विचार करत नाही. बालपणी माणसाचे पाय चालतात, तरुणपणी माणसाचे हात चालतात आणि म्हातारपणी माणसाचं तोंड चालतं. तोंड जे लावतात ते टरा 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 हात जोडा लागतात. बस कर रे बाबा बस कर. विठाला विठाला. बरं तुम्ही आता समजा तुम्ही एसटीचा प्रवास करता ना. एसटी मध्ये तिकीट कुठं काढावं लागतं? समजा तुम्हाला औरंगाबादला जायचंय, जालन्याला जायचंय, एसटीत बसले तिकीट कुठं काढावं लागतं? गाडीत बसले का औरंगाबाद आल्यावर एसटीत बसल्या बसल्या कंडक्टर लगेच गावाच्या पुढे गाडी आली का लगेच विचारतो नथा कथा. तुम्हाला कळणार ते नथा कथा कुठे जायचं पाहुणे? विठाला मग आता तिकीट काढलं कंडक्टरने बेल मारली की समजायचं आपला स्टॉप. तसा वरचा कंडक्टर बेल मारतो. आमचे साधू संत वर्णन करून गेले. चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाड़ी आने वाली है. चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाड़ी आने वाली है. राम नाम का टिकट कटा लो घंटे बजने वाली है. राम नाम का टिकट कटा लो घंटे बजने वाली है. राम नाम का टिकट कटा लो घंटे बजने वाली है. राम
अजूनही बरेच आमचे गुरु सांगायचे कोणाचे 5 गेले, कोणाचे 25 गेले, कोणाचे 50 गेले, कोणी आले तसेच गेले भेड्या कात्रीत मरून गेले. भगद्या लगद्या प्रसंडी सारखे 14 चौकडी लंकापती ते गेले भेड्या कात्रीत. आपना क्या गाजर की पुंगी बजी तो बजी नहीं तो एक दिन काट के खा जाएंगे. हा विचार जर केला ना रामना मका तिकीट कट्टा अजूनही घेऊन घ्या. कोणतरी महात्म्याला शरण जा. हा समजून घ्या. माळ कायसाठी, वाऱ्या कायसाठी, भजन कायसाठी, कीर्तन कायसाठी. कीर्तन काय तुम्हाला झोपा येत नाही ना, आम्हाला उद्योग नाही असा विषय का? हा अरे कथा ही जीवनाची व्यथा दूर करायचं साधन आहे माणसाचं. विचार जर केला तर रामना मका तिकीट कटालो घंटी भजनी वादी आहे. वाजल्या महाराज काही काहींच्या जीवनात घंट्या वाजल्या. काही काही ना देवाचे मिस कॉल आले. देवाचा मिस कॉल कळतो का? अटॅक म्हणजे देवाचा मिस कॉल आहे बरं का. विठाला मला लिहून गेला एक 6 महिन्यापूर्वी देवाचा मिस कॉल. विठाला आणि समजा मिस कॉल करणारा किती वेळा करतो? तुमच्याकडे किती वेळा करतो? 1 किंवा 2. तसा तो 2 चान्स देतो. काही केलं तर ते बी देत नाही. अटॅक म्हणजे देवाचा मिस कॉल आहे महाराज. काही काही ना 2-2 आले तरी ते ताळ्यावर येत नाही अजून. तरी त्यांचं चाललंय उठरे चंदा रामनाम का तिकीट कटालो. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया नाक कमाना सोया. ये खाया पिया सुख से सोया नाक कमाना सोया. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. अल्लाह ने हरि भजन को दिया. भगवंताचं हे जे तोंड दिलेले महाराज चालत्या महाराज हे जे मुख दिलेलं आहे कमल मुख राम भजन को दिया. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. लोक बोलतात विठ्ठल, पाहतात विठ्ठल, पण करावा काय भानगडे? तुकोबराचे गाणं घे. घेई घेई माझे वाचे गोड नाम. घेतलं का? घेत असेल तर बाकीची गोष्ट आहे. आपल्या तोंडात या ना त्या कारणाने देवाचं नाव यावा याच्यासाठी वाडवडिलांनी आपल्याला रामराम करायची पद्धत लावली. तुमच्याकडे रामराम करता का नाही? ते मी 2दा रामराम करतो. तुझ्यातला राम आणि माझ्यातला राम एकच आहे म्हणून राम 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 करायचं फक्त टोपीवाल्यांनी. असा पॅन्टवाल्यांचा भ्रम झालाय. आणि जीन्स वाले तर मग विचारूच नका. ते म्हणता हाय हॅलो. अरे इसके कमर में एक डॉलर है. राम नाम का टिकट निकालो घंटी वाली. राम नाम का टिकट निकालो घंटी बजने वाली. साधू संत सांगतात औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना. आमचे कबीर महाराज सांगतात आछे दिन पाछे गए कुछ ना किया हेत. अरे अब पछता के क्या फायदा जब चिड़िया चुग गई खेत. कधी करणार? केव्हा करणार? कधी करणार? मानवा भजन कधी करणार. मानवा भजन कधी करणार. भजन कधी करणार. भजन कधी करणार. कल्पनाले भगवत गंमत अशी झाली. वाजायला तरुण, गायक तरुण,
बाबा तरुण ऐकायला विठाला बालपण गेले तरुणपण आले म्हातारपणी रडणार तुकोबरायचंय का मग याच देही गाडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन याच देही गाडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन याच देही गाडे देवाचे भजन देवाचे भजन याच देही गाडे देवाचे भजन देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे अनेक हे ज्ञान भजे तोडून खाल्ले भजे घरी खाल्ले तर खाल्ले भजे हॉटेलचे बी खाल्ले पण भजन केलं नाही आमचे गुरु सांगायचे काय लोक जेवायला आधी झोपायला पाहिजे जाडजटक गाठी आणि भजनाला कधी मधी आधीने हाऊस त्यात पडला पाऊस गल्ली झाला चिखल कोण जातो इतक्या दूर आपलंच घर पंढरपूर आजकालच्या लोकांचा देव काय झालाय पैसा बना भगवान औरत बनी गुरु बाल बच्चे बन गए चेले चमचे मैं भजन किसका करू आता भक्ती आले म्हणजे भक्ताचे प्रकार आता भक्ताचे प्रकार आमची मौली चौथ्या अध्यायात आपलं ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायात 4 प्रकार सांगतात भक्ताचे किती प्रकार आहेत आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी किती प्रकार आहेत आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी हे मौलींनी सांगितलेले ज्ञानेश्वरीतले 4 भक्त आहेत आपल्या व्यवहारात 3 भक्त आहेत कोणते कोणते हौशे नवशे विठाला आता पहिले व्यवहारातले सांगतो तुम्हाला हौशे नवशे आणि हे जत्रेतले भक्त बरं का हे जे भक्त आहेत ना हौशे नवशे आणि हा हे जत्रेतले भक्त आता जीवनामध्ये माणसाने यात्रा करावी का जत्रा काय म्हणजे तुमच्याकडे जत्रा होतात ते यात्रा आषाढ महिन्यामध्ये आपण वारकरी मंडळी जातो संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आपण पंढरपूरच्या यात्रेला जातो का जत्रेला नक्की अखिल ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा इथं ठेवलेले कर कटेवरी तर भगवंतानी कर का ठेवले इथं भगवंताचं सांगणं या भावसागरात किती पाणी आहे एवढंच तुम्ही या आणि ते तारा कारण एवढ्या पाण्यात माणूस कधीच बुडत हा तुम्ही या आणि ते तारा या नाव यात्रा जत्रा काय सांगते जा तरा नाही तर तिकडच बाकीचे शब्द तुम्ही पुरे करा विठाला जत्रा काय म्हणते जा तरा नाही तर पण भगवंत कर कटी मला एक भेटला म्हणजे बाबा एक विचारू का म्हटलं विचार भाऊ आणि पांडुरंगाने कमरेवर का बरं हात ठेवले म्हटलं तू वाट पाहतो भाऊ हौशा भक्त कोण म्हणतो माहिती का जो 100-200 रुपये खिशात घालतो दिवसभर जत्रेत फिरतो 10-20 रुपयाची जिलेबी 10-20 रुपयाचा चिवडा खाऊन घरी येतो याला काय म्हणतात हौशा 2 नंबरचा 900 नारळ घेतो देवाच्या पुढे जातो आणि त्या 10 रुपयाच्या नारळामध्ये काय काय मागतो माहिती का तो देवा मला माय बायकोला माय पोरांना स्वप्न ठेव किती रुपयात तसं तिने आपला कॉन्टॅक्ट घेतलाय नारळ त्याच पाणी त्याच्यातलं त्याच हा पट्ट्या असं शिवतून देतो बाकीचं पोराला फेरे 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 पिठाला चांगलं नारळ निघलं का एवढा तुकडा देवाला ठेवतो पिशवीत घालले लोक मंदिरावर इथं अर्ध वाटावून जाईल बदमाश जीवड्या
आणि सर समजा नारळ खराब निघलो 13 तुझको अर्पण तुझ्या नारळावर आहे का तू हा? 900 आणि देवाचा असा नियम आहे मारतो मागतो त्याला कधीच देत नाही सुदामा म्हटलं का मला नगरी सोन्याची करून द्या ध्रुव म्हटलं का मला आढळ द्या उपमन्यू म्हणलं का मला शिराचा सागर द्या सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेवनी त्याचे भेटीला की गेला शुद्ध भाव देखोनी या गाव सुवर्णाचा दिला गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो सारखं करतात चारोळी करते ना प्रकार कवितेचा प्रकार आहे चारोळी आजकाल लोक मंदिरात गेल्यावर किराणा दुकानात गेल्यासारखं करतात आणि 10-5 रुपये टाकून देवाजवळ काय बी मागतात विठाला 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 हौशा झाला नवशा झाला 3 नंबरचा कोणता गौशा शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याच्या खिशात रुपया राहत नाही पण जो दिवसभर जत्रेत फिरतो या गल्लीला जाय त्या गल्लीला जाय इकडं जाय तिकडं जाय खिशात काहीच नाही दिवसभर जत्रेत फिरतो फिरून फिरून संध्याकाळी घरी येतो त्याला आहे हिंदी भाषेत विचारायचं मग काय कहा गया था काही नाही क्या ला रे कुछ भी नाही त्याला काय म्हणतात माहिती का हिंदी भाषेत आपले मुस्लिम बंधू जावले भारी वाक्य ते खरं कहा गया था काही नाही क्या ला रे कुछ भी नाही याला काय म्हणतात माहिती का बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना नवरदेव कुठला आहे माहिती नाही नवरी कुठली आहे माहिती नाही पण तो डीजे वाला नव्हता बाजार आहे अरे तो बिनपत्रिकेचा यायला रे विठाला बेगानी शादी में अब्दुल्ला पण येथे पाहिजे जातीचे हिऱ्या गमाळ्याचे काम नाही निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म त्याच्यानंतर पुढचे माऊली सांगतात 4 भक्त आर्त पहिला भक्त आहे आर्त भक्त म्हणजे ज्याच्यावर संकट पडलं अंगाला आला ताप तेव्हा तेव्हा तो माझा बाप माझ्या अंगाचा गेला ताप मी त्याच्या बापाचा संकट पडल्यावर तुमच्याकडे आता विचार करा तुमच्याकडे वाडा वस्त्या लोक राहतात आमच्या खानदेशमध्ये अख्खे लोक झाडून गावातच राहतात गावापासून 5-7 किलोमीटर अंतरावर शेती आहे शेताला लाईट कधी येते पाणी द्यायला तुमच्याकडे कधी येते रात्री 11 वाजता बरोबर ना 11 वाजता शेतात पाणी द्यायला गेला 12-12:30 पर्यंत पाणी दिलं ना अचानक लाईट गेली आता येणे 1-1.5 तास लाईटीची वाट पाहिली पण लाईट काही येत रात्री 1:30-2 वाजेची किरण अंधाराची रात्र आहे 7-8 किलोमीटर शेती आहे एकटा येऊ राहिला पायी येऊ राहिला कसा येईल तो भजन करते येतो राम 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 आणि रस्त्याला काही घटना आठवू द्या त्याला एखादी झाडाला कोण लटकलेलं किंवा काही घटना आणि त्या झाडाजवळ आला का तो राम राम आणि त्या झाडाजवळ जर काही समजा खडखड आवाज आला राम 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 आणि त्याला ग्रामपंचायतचा लाईट दिसला आता मला कोण खाईल याला म्हणतात अर्थ आमचे कबीर महाराज सांगता अरे दुख में सुमिरन सब करे सुख में करे ना कोई अरे सुख में सुमिरन करे तो दुःख काय का होय दुःख आलं कोठे गुंतलाशी असा गयवय करतो तारके ताराया कोठे गुंतलाशी देवा तुझा माझा कार्य वैराकार दुःखाचे डोंगर दाखविशी कान्हया रे असा गया करतो अर्थ भक्त 2 नंबरचा अर्थ अर्थी जो फक्त पैसा कमवण्यासाठी देव करतो कधी तुम्हाला राम नाम जपना अपना देख तेरे भक्तों का काम बगल में छुरी मुख में राम एक दिन तुझे भी कर देंगे बदनाम विठाला विठाला अर्थार्थी म्हणजे पैशासाठी देव करतो तुम्हाला आता पाकिटावरून बाबाचे 5 प्रकार सांगतो तुम्हाला ऐकायला जड जाईल तरी सांगतो हे महत्वाचं कीर्तन आहे विठाला विठाला शंका असेल ना पारमार्थिक शेतकरी नावाचा ग्रंथ आहे डोंबिवलीचे वास्कर फळाचे यशवंत महाराज पाटील त्यांचा हा ग्रंथ आहे कोणता पारमार्थिक शतकोटी त्या पारमार्थिक शतकोटीच्या पहिल्या भागामध्ये त्यांनी विश्लेषण केलेलं आहे की बाबाच्या पाकिटावरून 5 प्रकार पडतात पहिला प्रकार आहे सच्चा
जो सच्चा कीर्तनकार आहे, जो कीर्तनाचा एकही रुपया मानधन घेत, त्याला म्हणतात सच्चा. सच्चा. नारळ सुद्धा घेत नाही, असे मोजकेच आहेत बरं का भाग्यवान, ज्याचा जो वैयक्तिक प्रश्न आहे. आता एखाद्याला समजा भरपूर दुसऱ्या मार्गाने कमाई असली, तो नाही घेऊ शकत. आता सच्चा गेल्यानंतर 2 नंबरचा आहे अच्छा. तो कीर्तनाला येतो, वेळेत कीर्तन करतो, सप्ताह कमिटी, गावकरी, ग्रामस्थ मंडळी जे दिलं प्रेमाने घेतो, खिशात घालतो आणि आपल्या रस्त्याला निघून जातो, काही म्हणत नाही, त्याला म्हणतात अच्छा. अच्छा. 3 नंबरचा एक कच्च्या, त्याला येतं थोडं, पण त्याचा झटका आणि तो धोतारचा काष्टा, अरे ऐक रे हवेत गोळ्यात वाढतो, माझं कीर्तन तर ठेवून पा, तुझी लायकी करते तू, तुझ्या तोंडावरून म्हणते माझं कीर्तन तर ठेवून पा. विठाला याला म्हणतात कच्च्या. 4 नंबरचा आहे बच्चा. बच्चा म्हणजे तो कीर्तन करतो, कीर्तन केल्यानंतर कीर्तन संपलं की येणार त्याच्या गादीवरून, गावकरी मंडळी दक्षिणा आणते, पाकिट आणते, देते, तो तिथंच पाकिट उचलतो आणि तिथं ते पाकिट अंगावर फेकतो. सप्ताह कमिटीच्या याच्यात कुठं परवड राहिलं का? विठाला बाबा उलटे फिटिंगचाच दिसतो राव, सगळं उलटच बोलतो. विठाला लहान मुलासारखा हट्ट करून पुन्हा पैसे मागून घेतो, जास्त मला याच्यात पुरणार नाही, अजून द्या पैसे. लहान मुलासारखा पैसे पुन्हा मागून घेतो, याला म्हणतात बच्चा. बच्चा. पण त्याच्यापेक्षा 5 नंबरचा लई डेंजर आहे. तो विचार करतो, कुलकर्णी बाबाने तारीख दिलेली आहे, कुलकर्णी बाबा देऊन किती देणार आहे बाबा, अंदाज काढतो आणि विचार करा. तर मला सांगतो, कुलकर्णी बाबा कार्यक्रमाच्या सकाळीपासून फोन चालू करतात, बाबा किती वाजता येणार, काय येणार, कसं करणार, जेवणार काय, किती वाजता जेवणार, कीर्तन नंतर जेवणार का. बरं तुम्हाला सांगतो, लोक बी अशी हुशार आहे, जोपर्यंत कीर्तनाला बाबा येतो तोपर्यंत 50 फोन होतात, पण कीर्तन झाल्यानंतर बाबा घरी गेला का रस्त्यात गचकला. सकाळपासून फोन चालू झाल्यानंतर मग तो म्हणतो, मग येतोय ना, निघतोय ना, येणार आहे ना, वेळेत येऊ, काळजी करू नका. पण दुपारी अचानक कुठला तरी फोन येतो, महाराज कुठं जायचंय, कुलकर्णी बाबाकडे जायचंय ना कीर्तनाला, आज इकडे या, तुम्हाला चांगलं त्याच्यापेक्षा डबल जाड पाकिट देऊ, जाड. लगेच फोन काढतो, कुलकर्णी बाबा फोन करतो, कुलकर्णी बाबा गुरुजी माझी तब्येत काही बरी नाही, मी काही कीर्तनाला येत. इकडं दांडे मारतो, डबल पाकिटच्या आशेने दुसरीकडे कीर्तनाला जातो, याला लुच्च्या कीर्तनकार म्हणतात. विठाला तुम्हाला ऐकायला जड जाईल, पण शतकोटीमध्ये आहे हा 2 नंबरचा अर्थ आहे. 3 नंबरचा जिज्ञासू. तो दुरूनच पाहतो, काय चालणार रे यांचं, कसं चालणार रे यांचं, पण आत काही उडी मारत. हा पूर्वी ना फिरता सिनेमा यायचा गावात. टीव्हीच्या पहिल्याची गोष्ट सांगतो, बायस्कोप म्हणायचे त्याला. टीव्हीच्या पहिले जेव्हा आम्ही लहान होतो, 1986 सालाच्या पहिलीची गोष्ट आहे, जेव्हा आम्ही खूपच म्हणजे एवढा लाकडी चौकोनी बॉक्स, त्याला वरती असं स्पीकर, काळी तबकडी, पुढे असे 2-4 अल्युमिनियमचे डबे, त्याला झाकणं लावलेलं राहायचे, असं गोल फिरवावं लागायचं. असं गोल फिरवलं की त्याच्यावर गाणं वाजायचं, दिल्ली का कुतुब मिनार देखो, बंबई का गेट ऑफ इंडिया देखो. अलग ध्यानात आता तेव्हा पोरं जमावायचे, तेव्हा 5 पैसे 10 पैसे होते का, 5 पैसे 10 पैसे त्याच्या हातात टेकवले, त्या डब्याचं झाकण उघडलं असं. आता तो हात पिक्चर पाहायचा, त्याला लई गुदगुल्या व्हायच्या, बाहेरच्यांना काय माहिती मध्ये काय चालू आहे. परमार्थ बी तसाच आहे. विठाला आता हे पोरं लेकर जसे पावले खेळतात ना हरिपाठामध्ये, काही मंडळी पावले खेळली का बाकीचे म्हणजे पाय पाय पाय, तुला काय कळणार ते. हा जावे त्याच्या
देवाकडे झाले त्याच्या लोक याचा उलटा अर्थ लावतात. पाण्यात आला मासा झोप घेतो कैसा खावा त्याचा रस्सा. जावे त्याच्या वंशा दुरून निघणार महाराज. हरिपाठामध्ये जो आनंद आहे हा. नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानादीप लावू जागी सर्व सांडोनी माझाई. आमच्या मीराबाई नाचल्या महाराज. हे नाचूगे 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 यारे नाचू प्रेमानंदे. लाईनशीर बरेच प्रमाण सांगतात ते. भगवंताच्या रंगातून नाचतो ना महाराज. दुरून लोक पाहतात पाय पाय पाय. तुला काय कळणार आहे. लोकांना हरिपाठात कीर्तनात दिंडीत नाचायची लाज वाटते. लोक कुठं नाचतात. तुम्हाला माहिती का लग्नात नाचायची पद्धत कधी चालू झाली. भगवान शिवांच्या शंकराच्या लग्नामध्ये भूत वेताळ नाचती. भगवान शंकराच्या लग्नामध्ये भूत नाचले. फक्त गंमत पाहतो काय चाललं. बोलायचं नाही काही. काही काहींचं वय चांगलं राहतं. पायजमा शर्ट राहतो. टोपी राहते डोक्यात. पण ते टनकेल राहतं. टनकेल कळतं तुम्हाला. चार्जिंग वायर 90 हनेल. ते डीजे वाल्यावर येतात. ए गाणं लाव. डीजे वाला विचार काय हुकुम करता. आम्ही तर म्हणतो कोणतं गाणं लावू. गाणं लाव. मला लगीन करा पाहिजे. याचा कमार म्हणला पाहिजे. याला पोत्यात घातला पाहिजे. वरून नोकरी टाकली पाहिजे. तुझं वय काय काय काय. राजा तुझा वयाचा विचार कर. एखादी तरुण पोरगं म्हटलं तर ठीक आहे. तुझा वयाचा विचार कर. इथं तरुणांना भेटणार नाही. तुला कुठे भेटणार आहे. मुलगेल जिज्ञास. आणि चौथा जो देवाला जाणून देवाची भक्ती करतो. देवाला जाण्याचा बघा. देवाला जो जाणून देवाची भक्ती करतो त्याचा सारखा भाग्यवान तोच तुकोबरा भंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा. जो देवाला बरं ओळखीच्या माणसाला रामराम का प्रत्येकाला. तुम्हाला सांगतो आधी देवाशी ओळखावे मग त्याशी अनन्य भावे भजावे. अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाची. मग हम भक्ती करायची नाही बरं का. देवाला जाणून तुमच्याकडे ओळखीच्या माणसाला रामराम करता का प्रत्येकाला. त्याच्या सकाळी उठायचे आंघोळ करायचं मारुतीच्या पारावर यायचं आणि चालू करायचं राम राम. 8 वाजले राम राम. 9 वाजले राम राम. 10 वाजले राम राम. 11 वाजेला लोक म्हणतील राम भाऊ यांच्या संपल्या. त्यांना औरंगाबादला न्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कसं येड लागलं जगाला देव म्हणती भल्याला. ज्यांच्या नावाने ग्राम सत्यात अभियान चालतं. कोणाचं वाक्य आहे.
गाडगे बाबांचं असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा जीव घेतो बकऱ्याचा. देवाला जाणलं पाहिजे नेमकं देवाचं स्वरूप काय आणि ते कोणाच्या तरी माध्यमातून जाणून येतं, मोघम नाही. ध्यान ठेवा. आता तुमच्याकडे नाव घ्यायची पद्धत आहे का लग्नाच्या मांडवात घेता ना? नाव कोण घेतं? जिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे ते का जिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही ते? लय कोण नाव घेता तुम्ही? केळीचं पंटरोटर फाटे यांचं नाव घेता मला कसं कसं वाटे. पण ते नाव घ्यायचा प्रताप असा आहे, ते नाव घेतलं का बाई अर्ध्या स्टेडियमची मालकीन केव्हा होते? बाबाचं नाव कमी केलं, मालकाचं नाव पुढे लागल्याबरोबर तिथून पुढची जबाबदारी कोणाची? कपड्याला त्यापासून तर आजारपणापासून सगळं. मी म्हणतो त्याला जेवढा हुंडा भेटवला तेवढं त्याला तेल पावडर मध्ये खर्च करावा लागतो. पण दोघांना बरा बायको कुठेतरी बाहेर गावला गेले. तिकिटाची चिंता कोण करतं? मालक का मालकीन बाई? मालकीन बाईला माहिती आहे भीक मागेल पण मग तिकीट कशामुळे त्याचं नाव घेतलंय. तसं देवाशी नातं जोडून बिगळ मंगळसूत्राचं नाव घेऊ नका. मंगळसूत्र लायसन लायसन मग बाबा आम्ही देव देव करतो. लायसन आहे का? काही काय आम्हाला तत्वज्ञानच्या गोष्टी सांगतात. बाबा असं बाबा तसं गळ्यात माळे का? उठ चाल गेट आउट. पिठाला लायसन पाहिजे बघा मला. बिगर बरेच जण बिगर लायसनचे दिसरायचे. लायसन टाकून घ्या. 99% लोकांचा भ्रम असा आहे की खाणं पिणं सोडण्यासाठी माळ घालायला लागतं. खाणं पिणं सोडण्यासाठी माळ आहे का? एवढं शिल्लक कारण नाही का? अरे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्तीसाठी माळ आहे. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. हा तुम्हाला हे डॉक्टरने सांगितलं एक गोष्ट खाऊ नको मरून जाशील. तुम्ही खाशाल का? हे फक्त ज्याने विठ्ठल मात्र घ्यावी त्याने पथ्य. त्याने काय होतं? वाईट खाल्ल्याने माणसाची क्रूर बुद्धी होती. वाईट पिल्याने माणसाचं स्वतःचं नियंत्रण जातं. म्हणून ज्याने विठ्ठल मात्र घ्यावी परमार्थाला शुद्ध सत्वगुण लागतो आणि तो शुद्ध सत्वगुण वाढीला ते मात्र. म्हणून ज्याने विठ्ठल मात्र फक्त ती फक्त पथ्य आहे. पण ज्याने विठ्ठल खरं आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल जाणे भक्तीचा. म्हणून जाणून घ्या देवाशी नातं जोडून घ्या. हा जर नसं जोडलं तर अजून मी वेळ गेलेली नाही. तोची दैवाचा आम्ही दैवाचे दैवाचे हो आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे हो आम्ही दैवाचे दैवाचे 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 आम्ही दैवाचे दैवाचे. दास पंढरी राजा दास पंढरी राजाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे. आणि म्हणून तोच दैवाचा आणि भगवंताच्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त किती जरी ज्ञान असलं ऐकनो हे माझे मना होका पंडित. आमचे गुरुजी ना काय मामाला एक उदाहरण काय मामी त्यांच्या मुखात एक उदाहरण ऐकतो. 4 उच्च शिक्षित लोक मुंबईला गेले फिरायला. मामा त्यांना सगळं सैरसपाटी करायची इच्छा झाली. एका नावाडी मुलाजवळ गेले. नाव ठरवली. नावेत बसले. त्या मुलाने नावाला लावायला सुरुवात केली. मग त्यांच्या गप्पा रंगायला सुरुवात केली. एकेकाने त्या पोराला प्रश्न विचारायला सुरुवात केली. अरे पोरा किती शिकला? म्हणजे काय करू साहेब गरिबीची परिस्थिती 2 टायमाच्या खायचे भ्रांत कशाचं शिक्षण आणि कशाचं काय जेव्हापासून कळतोय तेव्हापासून हेच काम करतोय. अंगठे थम्सअप आहे म्हणे मी अंगठे वाददार. एवढं बोलून घेतो त्याला मूर्ख शिकला नाही आमकं केलं नाही योग केलं नाही. शिकलं पाहिजे माणसं महाराज. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण हा ज्ञानाचा डोळा आहे. मनुष्य शिक्षणाला फार मोठी किंमत आहे. एखादा गरीबाचं पोरग शिकून फार मोठ्या पदापर्यंत जातं. पण विचार करा जिथं शिकवायची इच्छा आहे तिथं पोरं शिकत नाही आणि जिथं शिकायला भांडवल नाही. मी एक वाक्य सांगतो काय जिथं धंद्याच्या भरपूर आयडिया आहे तिथं भांडवल राहत नाही आणि जिथं रकड पैसा आहे तिथं वर समजला का ताबेगान ठेवला राहतो. वाक्य ध्यानात ठेवा. जहा दात है वहां चेने नहीं जहा चेने है. जिथं भूक आहे तिथं खायला नाही आणि जिथं खायला रगड आहे तिथं डॉक्टर म्हणतो यांना फक्त नारळ पाणी द्या. एवढं काय पेटवायचंय का? विठाला जहा दात है वहां चेने
चने नाही, जहा चने है वहा दात नाही. जिथं भूक आहे तिथं खायला नाही, जिथं खायला रगड आहे. डॉक्टर म्हणतो यांना फक्त नारळ पाणी द्या. एवढं शिकलं पाहिजे माणसाने. एवढं बोलून घेतलं त्याला. शिक्षणाचा पुरा पट्ट्यावर झाला होता. BA BCom वाले चिक्कार, BA BCom वाले चिक्कार, 12वी वाले मोक्कार, 10वी फेलपुरे टुक्कार. तुम्हाला माहिती का सोशल मीडियाचं युग आहे. ते व्हॉट्सअपवर एक मेसेज येतो. आता मी वाचला माग मस्के मारत लिहिणार असा डोकेबाज होता. त्यांनी भारी मेसेज दिला. आजच्या तरुणांची परिस्थिती वर्णन केली त्यांनी. आजचे काही पोरं शिकून सवरून पुण्यात गेले कशाला, काहीतरी उद्योगधंदा नोकरी करायला. काही शिकून सवरून पुण्यात गेले, काही पिण्यात गेले, आणि जे उरले ते गायच्या पुण्यात गेले. विठाला विठाला आमच्या नेताजी सुभाषचंद्र बोसने आवाज दिला होता. सगळे लोक तरुण जागे व्हायचे असे. तुम मुझे खुंद मैं तुम्हें आजादी दूंगा. काय वाक्य दिलं होतं त्यांनी? आवाज काय काढला होता? तुम मुझे खुंद मैं तुम्हें आजादी दूंगा. आताचा तरुण म्हणतो तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा. विठाला विठाला एवढं बोलून घेतलं त्याला. खूप बोलून घेतलं बा. बिचाऱ्याने आपलं तोंड चेहरा कोमतला आणि आपलं काम चालू ठेवलं. मध्य समुद्रात नाव गेले आणि समुद्रात वादळ निर्माण झालं. मग त्यांनी आपले बाया वर केले. कोणी नावडे पोराने. मग एकेकाला विचारायला सुरुवात केली, साहेब कितवी शिकले? अरे आमचं शिक्षण विचार नको, तुला कळणार नाही म्हणे. हो मग ती तेवढी लाट येऊ राहिली, तेवढी बाजूला का येणे जमणार भाऊ. ते दुसऱ्याला म्हणजे साहेब ये बोलले घ्या आणि नाव पहिलं तिराला लावा. येणे जमणार भाऊ. पूर्वीचे जुने भजनीने मंदिरावर एक गोड भजन म्हणायचे बाबा. जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला ला, देवा तुझे मनोहर रूप मनाचा, देवा तुझे मनोहर रूप मनाचा. जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला ला, देवा तुझे मनोहर रूप मनाचा, देवा तुझे रूप मनाचा. शेवटचा प्रश्न विचारतो. एकाला म्हणे लाड बाजूला करा, एकाला म्हणे एवढे घ्या. तुम्हाला एवढा, तुम्ही एवढे शिकले, एवढे शिकले, एवढे शिकले, तुमचं शिक्षण इथं काहीच कामाचं नाही. तुम्हाला इथं एकच शिक्षण पाहिजे. तुम्हाला पोहता येत का? काय म्हणला तो नावडी? साहेब तुम्हाला पोहता येत का? ते म्हणे भाऊ आम्ही सर्व शिकलो पण एकही शिकलो. तुम्ही मेले म्हणे आता. विठाला विठाला मला म्हणाले म्हणे तुझी अर्धी जिंदगी वाया गेली, तुमची पुरी जिंदगी वाया गेली म्हणे. आता सगळेचे सगळे उठले, त्याचे पाय धरले. तू आमच्या बापाचा बाप, काही कर, नाव पहिली किराला लाव. तो म्हणे थोडा शेव पहिले तरी थोडा असं तुम्ही. माऊलीची ओवी सांगतो तुम्हाला. येथ एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, ते आलेच्या थड्या सरले माया जाळ. जो मजो अनन्य शरण, त्याचे निवारण मी जन्म मरण. या लागे शरणागत शरण्य मीचे. मुक्ताबाईचा अभंग आहे. भव नदीचे पाणी रेगड्या, भलते जोडीते, भले भले पोनारे असुरन उलथून पाडीते. याच्यासाठी काय करावं लागेल? हरी हरी तुम्ही मनारे येणे माया जाळ, अनेक नका पडू. म्हणून कितीतरी शहाणा पंडित असला तो अध्यात्म क्षेत्रामध्ये मात्र झिरो ठरतो. हे तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. अनिका नोहे माझे बाळा, 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 अनिका नोहे माझे बाळा,
मान सोडून तुको बराय सांगतात नाम रूपी जडले. आता काही लोकांना नामाशी मिळेल रूपाशी मिळेल. समजा एखाद्या कोकणातला माणूस तुमच्याकडे आला, एखाद्या मोठ्या बागायतदार शेतकऱ्याकडे तो थांबला, ज्याच्याकडे काम आलंय त्याचंही नाव त्याला सांगता येत नाही. जी गोष्ट सांभाळायला दिली, घोडा दिला त्याला नदीवर जायचं, याला धुंचून आणायचं, याचं चारा पाणी करायचा. ते घोडबी असं विचित्र होतं, ते नदीवर जायचं, त्याला धुतला बितला खाली मान करायचं, पण पाणी काही प्यायचं. अरे घोडा आकलतो कशामुळं? लगाममुळं. त्याला वाटलं याच्या तोंडात लगामी, म्हणून याला पाणी पिता येत. नेमकं त्यांनी लगाम काढून घेतला, घोड्याने खाली मान घातली आणि जो धूम ठोकली पुन्हा दिसलंच नाही. आता याला पंचायत पडली, ज्याच्याकडे कामाला आहे त्याचंही नाव सांगता येत नाही आणि जे गेले त्याला काय म्हणतात तेही माहित नाही. याने हातात काय घेतलं? लगाम घेतला आणि काठावरून लोकांना म्हणतात, आहा पाहुणे तुम्ही, ज्यांच्याकडे होतो आम्ही, जाऊन सांगा तुम्ही याच्यातले गेलो. लोक म्हणे उलगेल. अरे कोणाकडे कामाला होता? नामरूपा नाही मेळ बघा वाचेचा गोंधळ. अहो पाहुणे तुम्ही, ज्यांच्याकडे होतो आम्ही, जाऊन सांगा तुम्ही याच्यातलं हे. तुकोबराय गाथामध्ये एक भारी दृष्टांत सांगतात. कानडीने केला मराठा प्रकार, कानडीने केला मराठी प्रकार, कानडीने केला मराठा प्रकार, कानडीने केला मराठी प्रकार. एकाचे उत्तर एकानं, एकाचे उदर एकाचे उदर एकादश. समजा एखाद्या महाराष्ट्रातल्या माणसाने कर्नाटकातली बायको केली, करणार नाही पण सांगता येत नाही. कर्नाटक म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आपण पंढरपूरला जातो, पंढरपूरकडून 50 किलोमीटर पुढे येतो सोलापूर, सोलापूरच्या पुढं अक्कलकोट आणि अक्कलकोटच्या पुढं अंधापूरला जातो ना. आपला मराठी पेपर आपण धडाधड वाचतो, पण त्याचा पेपर बघितला तर सगळ्या जिलबे जिलबे दिसतात. आता हा लग्नानंतर सासरवाडीला गेला, 4 दिवस राहिला. सासरवाडी म्हटलं म्हणजे पृथ्वी तलावरचा स्वर्ग, नवीन नवीन. नंतर आवड होती, बायकोला घेतलं. बरं परिणाम असा होता, तो काय बोलतो हिला समजायचं नाही, तो ती काय बोलते याला समजायचं नाही. दोघांची भाषा भिन्न. हा गाडीत बसला, गाडी झुकझुक 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 सुरू झाली. 1-1.5 तासानंतर एका स्टेशनवर गाडी थांबली. याला वाटलं आपल्याला पुन्हा यावं लागेल. मग बायकोकडून माहिती घेऊन घेऊ, कुठं काय, कोणतं स्टेशन मोठं येतं, कुठं उतरावं लागतं, कुठं गाडी बदलावं लागते. लांब जायचं म्हटलं मग विचार करतो ना. गाडी झुकझुक झुकझुक सुरू झाल्यानंतर एका ठिकाणी थांबल्यानंतर शुद्ध मराठी भाषेत विचारलं बायकोला, काका हे कुठला स्टेशन? ते म्हणे आम्ही समकुंड रे. याचा अर्थ काय मला काही माहित. ते लिहून घेतली, समकुंड नावाचं स्टेशन आहे. गाडी झुकझुक 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 सुरू झाली. 1-1.5 तासानंतर पुन्हा एक ठिकाणी थांबल्यानंतर याने परत तोच प्रश्न विचारला मराठी भाषेत. हा काय बोलतो तिला कळायचं नाही, ती काय बोलते याला होऊन जायचं. याने तोच विचारला, काका हे कुठलं स्टेशन? ते म्हणे आम्ही समकुंड रे. मला काही माहित नाही. तो विचारतो, पहिले मी हेच बोलली ना, आता मी जाऊ दे, ते बुद्रुक असं खुर्द आहे म्हणे. एकाच तालुक्यात एकाच नावाचे 2 गाव राहिले, एकाला काय म्हणतात, एकाला काय मनाचा भ्रम करून घेतला. गाडी झुकझुक 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 पुन्हा सुरू झाली. पुन्हा काही वेळानंतर एका स्टेशनवर थांबले. त्याने 3ऱ्या वेळा जरा दरडून विचारलं, आवाज चढून, काका हे कुठला त्याच्या? ते म्हणले आम्ही समकुंड रे. त्याला असा राग आला, उठला जेव्हा बदा 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 आणायला सुरुवात केली. बोंबलत ती बाई म्हणे आम्ही दमकुंड रे. मला का बरं मारतोय भाऊ तू? म्हणे असं बोंबला नाही, समकुंड असून हे दमकुंड रे असं काय लहान असतं तुला. एकाचे उत्तर तू खबर नाम रूपी जडले. नामाशी भगवंताचं नाम एकदा सुवर्जन मारा. छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा. छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा. छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा. छंद नाही नामाचा देह काय कामाचा. हा देह काय कामाचा, देह काय कामाचा.
तुकोबाराय सांगतात की बाबा रे नाम घेता उठा उठी. नामाच्या बाबतीत एवढे प्रमाण आहेत ना साधू संतांचे. सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी नाम रूपी जडले चित्त किंवा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा. नामाचा घेतला आपल्याला सहज कोणी विचार जर केला ना, तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. एक माणसाला 3 पोरी होते, पण ते 3 प्रकारचे होते. एक गंगानी, एक तुतानी आणि एक तोत्री. नेमकं पाहुणे पाहायला आले का, नाव विचारलं का गोळ होत जायचा. आता हा लांब गेला फार लांब, आणि त्याला सांगितलं आमच्याकडे पोरींना नाव विचारायची पद्धत नाही. पोरगी बघायची, पास करायची, जेवायचं, रस्त्याला लागायचं. असंच प्रथा काही काही गावांची. पण जे पाहुण्यांबरोबर येतात ना, त्याच्यात एखादा आगाव राहतो आमच्यासारखा. ते आले भाऊ, त्याने 3 पोरी पाहिल्या. 3 पोरी सुंदर आहे, उंच आहे, सगळं काही आहे. पण पोरी बोलत नाही. दाल में कुछ काला है, आधा दूध आधा पाणी, ज्यादा नाही तर थोडी थोडी बैमानी. जेवण बापाची सक्त ताकीद दिली होती पोरींना. बोलायचं नाही कोणी, आवाज पण काढायचा नाही. पोरी चुप, बोलायचंच नाही. जेवायला वाढलं भाऊ. जेवायला वाढल्यानंतर एक जण होतं आगाऊ त्यांच्याबरोबर. ताटाबिटा वाढली, कढी वाढली, कढी मातीमध्ये पाणी फिरवलं. श्लोक म्हटला. जेवायला बसले, त्यांनी कढी तोंडाला लावली आणि कढीचा फुरका मारला. तर म्हणलं वा काय कढी बनली राव. बाजूचा म्हणे तुला कधी भेटली का नाही, गुपचूप खाय ना. घबऱ्यात तुला माहिती म्हणे. एकदा झाला. दुसऱ्यांदा त्यांनी पुन्हा वाटी उचलली, तोंडाला लावली. म्हणला वा काय कढी बनली राव. आयुष्यात अशी कढी नाही खाली. पोरी नका सांगितलं होतं बोंबलायचं. हिने 3ऱ्या वेळेला वाटी उचलली, वाटी उचलल्याला तोंडाला लावला. वा म्हणणार तर ते पोरगी म्हणजे फुतत नाही त्याली. इकडे तिकडे ताकड्या तवा, इकडे फिरली तिकडे फिरली, तर तुला तडी बनली म्हणे. दुसरी आली, बोयू नको तुला बोयाचा सांगला नाही ना वा. तोपर्यंत 3री आली. तुम्ही दोघींनी गा गा घोटाळा. सांगा कोणती पोरगी पास करते. गप्पा रकुमारी तुकामणी 9 प्रकारची भक्ती. आता टाइम आपला संपलाय कीर्तनाचा, तरी पण मी 5 मिनिटं घेतो. कारण तुम्ही सुरुवातच थोडी लेट केली, त्याच्यामुळे मी 5 मिनिटं घेतो, जास्त घेणार नाही. कारण आमच्याकडे टाइम आहे कीर्तनाचा 9 ते 11 म्हणजे घड्याळाचे 11 नाही बरं का. 9 ते समोरचे आ करायला लागले की बाबाने समजायचं 11. तुम्ही कोणीच आ करत नाही राव. मलाही कळत नाही 11 माझ्या कीर्तनात कोणी आ केलं तर मला आजपर्यंत आठवलं. मी त्याला आ करायला चान्सच देत नाही. विठ्ठल विठ्ठल. नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. कोणती भक्ती आहे? श्रवण म्हणजे भगवंताचे गुणानुवाद श्रवण करणे, याला म्हणतात. मग आपण कुठं रामायणाला जातो, कुठं भागवताला जातो, कुठं कीर्तनाला जातो, कुठं पोथी ऐकायला जातो, याला काय म्हणतात? श्रवण भक्ती. भगवंताचे 2 शब्द कानावर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात परिवर्तनाला सुरुवात. कुठंतरी काहीतरी ऐकतो आपण तरच जीवन बदलतं, अन्यथा बदलत नाही महाराज. श्रवण असा असावं. श्रवणाच्या बाबतीत भगवान कृष्णांनी श्रवण घडवलं. कोणाला? अर्जुनाला. कुठं? कुरुक्षेत्रावर. काय ऐकवलं? गीता ऐकवली. बरोबर. राजा परीक्षितीला शुकमुनींनी भागवत ऐकवलं 7 दिवसात. ऐकवलं का नाही? परीक्षित राजाने नवे
तुम्हाला सांगतो श्रवणाच्या बाबतीत एक नंबर राजा जनताचा येतो. कोणाचा येतो? विदेश स्थितीचा महात्मा राजा असून सुद्धा मात्र एवढा श्रवणाच्या बाबतीत एवढा एकाग्र होता. श्रवण भगवंताचं गुणवाद ऐकता ऐकता एकदा जनक राजा फुल तल्लीन झाले. त्याच्या महालाला आग लागली. अर्धा महाल जळून खाक झाला. पण तरी सुद्धा जनक राजा जागते सुद्धा हल्ले नाही. आता कीर्तनात आपण एखादा शब्द उच्चारला ना, एवढा साप. परत श्रवणाच्या बाबतीत लोक विचार करा, एवढा गजर चालू राहतो. मृदंगमणी महाराज एवढा गोड चाली, गायक मंडळी सुंदर चाली म्हणतात. पण श्रवण लोक कीर्तनात आले 15-20 मिनिटं झाले, त्याची गाडी केव्हा डेपोला लागून जाती. डेपो लागली का तुम्हाला? काही काही बहादर कीर्तनात बसले 20-25 मिनिटं झाले, त्यांना डोले एवढ्या गजर मध्ये कशी झोप लागत असेल राव. काय काय असे चटके देत. होईल का श्रवण? होईल. अरे श्रवण विचार करा, साधू संत सांगतात श्रवणाच्या मिशे बैसावे येऊन. कारण श्रवण म्हणून चिंतन येतो ज्ञानाचे. माणसाने श्रवण असं केलं पाहिजे महाराज. दुसरी भक्ती येते वंदन भक्तीचे अधिकारी आहेत अक्रूर. ज्यावेळेला कंसाचा निरोप घेऊन ज्यावेळेला गोकुळात आले, बलराम दादांना भगवान कृष्णाला घेऊन चालले. अख्खं गोकुळ शिव्या घालत होतं. कोणाला? अक्रूराला. अक्रूरा चांडाळा. पण त्यांनी ज्यावेळेला गंगेमध्ये डुबकी मारली महाराज, तो म्हणे कोणी किती काय जरी म्हटलं तर माझ्या भगवंताचं दर्शन मला घडत आहे. वंदन. विष्णू स्मरणाच्या भक्तीचे अधिकारी येतात आमचे भगवान. भक्त म्हटलं का पहिला नंबर येतो प्रल्हादाचा. विष्णू स्मरण किती त्रास दिला, बापाने किती त्रास दिला, सोडले का देवाचं स्मरण? सोडलं नाही. सोडलं महाराज. आपण काय केलं? कोण बाबा मला डॉक्टरने सांगितलं काय माळ काढायची. काय राजा विठाला विठाला त्याच्या पुढची भक्ती येते कीर्तन. आता तुम्हाला माहिती का पहिले कीर्तनकार कोण या सृष्टीचे? या सृष्टीचे पहिले कीर्तनकार माहिती का तुम्हाला? तुमचं गाव भाग्यवान आहे. महाराष्ट्रात पंढरपूरला चातुर्मास सप्ताह होतो. 4 महिने. मला महाराज पण बोलले, बाबा पण बोलले, कुलकर्णी बाबा पण म्हटले, बाबा या गावात 4 महिने सतत कीर्तन. तुमचं गाव भाग्यवान आहे. पंढरपूरला चातुर्मासामध्ये सतत 4 महिने कीर्तन राहतं. तसं एक तुमचं गाव आहे. माझ्या तरी मध्ये तुमच्या गावाला प्रति पंढरपूर म्हटलं पाहिजे. विठाला विठाला. या सृष्टीतले पहिले कीर्तनकार कोण? ही गादी कोणाची? आला ज्ञानात मग तुम्ही हिला नारदाची गादी म्हणतात. आपण एका ठिकाणी कीर्तन करतो ते 3 ठिकाणी करायचे. वरती पण, इथं पण आणि खाली पण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 दुसरं आहे रामदासी कीर्तन. त्याला एवढे सगळे टाळकरी नाही लागत. एक पेटी मास्तर, एक तबलजी, बाबा. मग आपण फेटा मानतो ती पुणेरी पगडी राहते. अभंग घ्यायचा, त्याचा पूर्वरंग उत्तरंगामध्ये एखादं कथानक सांगायचं. रामदासी कीर्तन आपल्या वारकरी संप्रदायाचं कीर्तन आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचे आद्य कीर्तनकार कोण? एकची टाळी झाली चंद्रभागे वाढवंटे, माझा ज्ञान राजा गोपाळाची तालवाडे. हे नामदेव कीर्तन करी कीर्तनाची पांडुरंग. आजने म्हणे ज्ञानदेवा, आजने म्हणे ते कीर्तन
प्रचार करत करत पंजाब पर्यंत गेले. गुरु ग्रंथ साहिब मध्ये त्यांचे अभंग आहेत पंजाबी भाषेत. कोणाचे? नामदेवरायांचे. मग वारकरी सांगतात कीर्तन. कीर्तन शब्दाचा अर्थ काय? मौली सांगतात तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राचिताचे जे नामत नाही पापाचे नाम जप यज्ञ तो परम बांधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा उदंड विषेद दंडगाती कीर्तन शब्दाचा अर्थ काय माहिती का? किर म्हणजे अंधकार, तन म्हणजे शरीर. या तनामध्ये अनंत जन्मांची जी किरकिर अंधकार ते अज्ञान साधलेले ते भगवंताच्या नामचिंतनाने बाहेर काढणे या नाव कीर्तन. ध्यानात ठेवा. कारण प्रत्येक सरळ बाजूला उलटे आणि कीर्तनाच्या उलट जे जगात चालू आहे. कीर्तन शब्द उलटा म्हणा, प्रत्येकाने आपापल्या मनात म्हणा. काय शब्द तयार होतो? कीर्तन. प्रत्येक सरळ बाजूला उलटी बाजू आहे. जे उलट चालू आहे ना तेच चालू आहे प्रकार, पण उद्धारित होईल. तुम्हाला सांगतो जो बायकोला जीव लावत असेल, हाऊसमौज करत असेल, कपडे लत्ते घेत असेल, बाहेर फिरायला घेऊन जात असेल तो नवरा. पण संध्याकाळी 90 ठोकून बायकोला जर समजा हाणत असेल, नवरा शब्द उलटा म्हणा. नवरा. काय हुशार पोर आहे ग. लग्न झालेलं नाही तरी नवरा रावण. विठाल विठाल पुढची भक्ती आहे ते दास्य भक्ती. कोणाची? धन्य अंजनीच्या सूता हनुमंतराय. सख्य भक्ती अर्जुनाची. त्याच्यानंतर पुढची भक्ती येते कोणती? पादसेवन भक्ती राजा भरताची. त्याच्यात रामाने सजावं लागेल आपल्याला. भाऊ 14 वर्ष वनामध्ये असताना भावाच्या पादुका कुठे ठेवल्या? राज सिंहासनावर. सिंहासनाला स्पर्श केला नाही. कलियुगातला भाऊ होता का? रामायण काळातला, सत्ययुगातला? रामायणातला भाऊ 14 वर्ष म्हणत असताना भावाच्या पादुका राज सिंहासनावर ठेवल्या. रोज पादुकांचं दर्शन घ्यायचं आणि राज्य करायचं. रामायणातला भाऊ. कलियुगातला भाऊ जर एक महिना पाय पाय पंढरपूरवर एखाद्या बाबाबरोबर गेला तर दुसरा भाऊ त्याचा किती बाण करून ठेवतो त्याचा तपास लागू देत नाही. कलियुगातला भाऊ काय काय भजन करता गुरुजी? रामकृष्ण हरी आणि चाल देतोय बाण कोरा कोरी. काय भल्या माणसा. अरे काय छातड्यावर बांधून घेऊन जायची. विठाला विठाला भजन करतो तू चांगलं. शेवटची जी भक्ती ती आत्मनिवेदन भक्तीची बळीराजाने केली महाराज. आत्मनिवेदन म्हणजे काय? शरणागती, शरंडर पूर्ण. द्रौपदीच्या दातात जोपर्यंत वस्त्र होतं तोपर्यंत देव आले नाही, पण जेव्हा काढलं देवा तूच आहे. जसं ज्या वेळेला वामन अवतारामध्ये भगवंतानी वामन अवतार घेतला, बळीराजाच्या दारात आले. काय भाग्य असेल त्या बळीचं, म्हणून शेतकऱ्याला बळी म्हणतात आज बळीराजा. तो बिचारा शेतकरी एवढा दयाघन आहे. एवढं जरी पिकलं तरी एवढं कोणाला तरी वानवळा म्हणून देतोच. सगळ्यात जर दयावान प्राणी असेल तर शेतकरी या जगामध्ये. ध्यानात ठेवा. आणि त्याच्यामुळे आज अख्खं जग खातही विठाल विठाल. बळीराजाचा विचार करा. मुखात आईच्या मुखातले शब्द. भले सती नहीं गई बोले राजा विरोचन के साथ. भले सती नहीं गई बोले राजा विरोचन के साथ. ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभू पसारे हात. अख्खं जग त्याच्याकडे मागतं महाराज, पण तो देव त्याच्याकडे मागायला आला. काय भाग्य असेल त्याचं. काय केलं? 3 पावलं भूमी मागितली. पहिल्या पावलामध्ये पृथ्वी, दुसऱ्या पावलामध्ये तिसरा पाऊल सरेंडर केलं महाराज. देवा तुला काय करायचंय समयाशी सादर व्हावे. देव ठेवलं तुला काय करायचं ते कर देवा. भगवंताने त्याच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पातळ्यात नेलं. भगवंत त्याचे द्वारपाल झाले. आपण रविवारचा अभंग म्हणतो. अहम वागा स्वहम वागा प्रेम नगरवारी सावधवनी भजनी लागा देव करा कैवारे. सावधवनी भजनी लागा देव करा कैवारे. हो देव करा कैवारी. देव करा कैवारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. हो मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. या बघा, इच्छा मुळेच पाहू नका पडाल नरका. बोध बुधली ज्ञान दिवटी. लक्षात घ्या. बोध बुधली ज्ञान दिवटी.
उजळा महा हा याचं पुढचं वाक्य आहे तुमच्याकडे आता संध्याकाळी कोणती पंगत होती त्याला रोडगा म्हणतात काय म्हणतात किती रोडगे खाल्ले आतापर्यंत पोते पोतेने खाल्ले असेल तुम्ही रोडगा कोणता खायचा आहे नाथबाबा सांगतो कोणता रोडगा खायचा आपल्याला आत्मनिवेदन भरीत रोडगा कोणता रोडगा खायचा आहे आत्मनिवेदन भक्ती रोडगा खायचा आहे आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारो हारी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा मग तो सद्गुरूचा ज्या वेळेला कृपा हस्त ज्या वेळेला पडतो त्या साधकाच्या त्या भक्ताच्या एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा मारी तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोचे शुद्ध आणि कनो हे माझे मना होका पंडित शहाणा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली यथामते अवकाश माझ्या अल्पमती जास्त वाटलं तुम्हाला प्रकृतीचा गुणदोष जे काही योग्य वाटलं ते साधू संतांचं सद्गुरूचं करवले त्याची कटकट वाकडे गणे माझा देव जाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले तेथे माझे उरले साळुंके बोलते मंजुळवाणी शिकविता धनी सहज सहजपणाने तुमची सेवा केली वास्तविक पाहता मी काही बुवा महाराज कीर्तन करा ज्ञानी प्रकार ज्ञानी कीर्तन केसरी वेदांत वाचस्पती काही नाही तुमच्यासारखाचे एक सर्वसामान्य मूर्ती आहे माझ्या जीवनामध्ये कोणीतरी महात्मा मी कुठल्या संस्थेला शिकलो नाही काही नाही माझं शिक्षण तुला जास्त झाले मी BA फर्स्ट क्लास आणि दुसरी नापास आहे चलते गायकवाड या बरीच अशी मंडळी की ज्या योगाने परमार्थाचा सहज बोलत बोलत तुमच्या गावाला आलो बोलण्याच्या योगामध्ये भावनेपोटी विनोदापोटी एखादा शब्द सुटला कोणाच्या अंतकरणाला जर ठेस पोचली तर कीर्तन हे रेडीमेड कपड्याचं दुकान राहतं एखादा कपडा कोणाला मापात फिट्ट बसायची शक्यता राहते एखादा शब्द कोणाला टुसला असेल कोणाला रुतला असेल तुमचा इथंच पाया पडून जातो माझ्या मागं कुसू करू नका जे काही बोललो तुमच्या हिताचं बोललो तुम्ही माझे आहात विचार करा नेमकं समजून घ्या माळ कायसाठी गंध कायसाठी वाऱ्या कायसाठी एखाद्या महात्मा जीवनामध्ये सद्गुरू शोधन आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या नंतर थोड्या दिवसात आपलं ठाणं होऊन जाईल आणि म्हणून झालेलं पुष्प प्रभू गोरक्षनाथाच्या चरणी तुमच्या सर्व संत सज्जनच्या माझ्या सद्गुरूच्या चरणी मात्र समर्पित करतो थांबतो जय बोला ना
मराठी हॉटस्पॉट आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.